नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, स्पर्धा परीक्षा यशो मार्ग या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करतो. महाराष्ट्र पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो. जसं की आपण 9-10 दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता याविषयी, की डिसेंबर महिन्यामध्ये नवीन पोलीस भरती येणार आहे आणि सरकारनं त्याबद्दल थोडेसे ग्रीन सिग्नलसुद्धा दिलेले होते. आणि तीच गुड न्यूज आता आलेली आहे मित्रांनो. नवीन पोलीस भरतीचं जे आहे मित्रांनो, नवीन पोलीस भरती ही जाहीर करण्यात आलेली आहे, परिपत्रक आलेलं आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे मित्रांनो, काय आहे परिपत्रकामध्ये, कोणत्या दिवशी जाहिरात येणार आहे, कोणकोणती पदे भरले जाणार आहे मित्रांनो. आणि परत एकदा तुम्हाला पेटून उठायचं आहे, कारण की आता नाही तर परत मग कधीच होणार नाही मित्रांनो. कारण की खूप सुवर्णसंधी आहे. लगातार तिसऱ्या वर्षी कंटिन्यू पोलीस भरती आलेली आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचं एक एक दोन दोन मार्काने सध्या मेरिट लिस्टमध्ये जे आलेले नाही आहेत त्यांच्यासाठी खूप सुवर्णसंधी आहे. आपल्याला माहीत आहे पुणे कारागृह आणि मुंबई पोलीस जे CP मुंबई आहे, आता यांचं पेपर बाकी आहे. मुंबई कारागृहाचं ग्राउंड बाकी आहे आणि बाकी जेवढे आस्थापना होत्या त्यांचं जवळपास निवड यादी आणि काही काही विद्यार्थी ट्रेनिंगलासुद्धा पाठवण्यात आलेले आहेत. तर काय गुड न्यूज बघायची आपल्याला. तत्पूर्वी सर्वांना विनंती आहे, जे कोणी आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि आपला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरायचं नाही आहे. तर चला मित्रांनो, पहिले आपण परिपत्रक बघूया. परिपत्रक तर तुमच्यापर्यंत आलंच असेल, कारण की मला माहिती आहे माझ्यापेक्षा खूप जास्त ॲक्टिव्ह आहात तुम्ही. आणि मला रात्रीच परिपत्रक समजलं होतं मित्रांनो. फक्त असं होतं की माझी काल नाईट ड्युटी होती, त्यामुळे नाईटला मला व्हिडिओ बनवणं पॉसिबल झालं नाही आणि लगेच सकाळी मी यावर व्हिडिओ बनवत आहे. बघा, कालचं हे परिपत्रक आहे. हे परिपत्रक आहे 28/9/2024चं. तर विषय काय मित्रांनो, पोलीस शिपाई संवर्गात पोलीस शिपाई, पोलीस शिपाई, चालक पोलीस शिपाई, बॅट्समन आणि सशस्त्र पोलीस शिपाई यांचा रिक्त पदाची माहिती पाठवण्याबाबत. बघा, कोणकोणते पोलीस शिपाई, चालक पोलीस शिपाई, बॅट्समन आणि सशस्त्र पोलीस शिपाई म्हणजेच काय, पोलीस कॉन्स्टेबल, ड्रायव्हर, बॅट्समन आणि SRPF जे गट आहेत आपले ते. म्हणजे याचा अर्थ काय मित्रांनो, कारागृहासाठी येणारी भरती ही जी आहे, तर कारागृह शिपाई जे मित्रांनो, कारागृह शिपाई, तर यांच्यासाठी पद या भरतीमध्ये असणार नाही मित्रांनो. बघा, कारागृह शिपाई यांची पदे या येणाऱ्या भरतीमध्ये असणार नाही, कारण की तुम्हाला माहीत आहे कारागृहाची आता यावेळेसच्या भरतीमध्ये पदं भरले गेलेले आहेत. त्यामुळे बहुतेक शक्यतो कारण की कारागृहाला एवढे जास्त पदं नसतात मित्रांनो. कारागृहाला लिमिटेड पदं असतात आणि त्यांच्या डिसेंबरपर्यंतच्या ज्या रिटायरमेंट वगैरे आहेत त्या खूप कमी प्रमाणात असेल, 1-1, 2-2, 3-3 अशा. तर त्यामुळे ही भरती प्रक्रिया कारागृह शिपाईसाठी होणार नाही. तर बघा, उपरोक्त विषयास अनुसरून राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई संवर्गातील पोलीस शिपाई, चालक पोलीस शिपाई, बॅट्समन, सशस्त्र पोलीस शिपाई यांची दिनांक 1-1-2024 ते 31-12-2024 म्हणजे एका वर्षाच्या कालावधीच्यासाठी मित्रांनो, 1-1-2024 ते 31-12-2024 या कालावधीत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती खालील नमूद विविध नमुन्यात या कार्यालयाचे कार्यालय अधीक्षक श्री शंकर कुलकर्णी यांचे ऑफिसवरील शंकर B कुलकर्णी OS ट्रेनिंग DGPS या युजर ID वर कृपया दिनांक 1/10 म्हणजे 1 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत न चुकता पाठवावी. ज्या घटकांची माहिती प्राप्त होणार नाही त्यांची माहिती निरंक समजण्यात येईल. बघा, राजकुमार वटकर, अप्पर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य, मुंबई. बघा, याच्यातून आपल्याला काय कळालेलं आहे की हे जे लेटर आहे याच्यामधून आपल्याला हे समजलेलं आहे की 1 ऑक्टोबरपर्यंत जे मित्रांनो, 1 ऑक्टोबरपर्यंत यांना पूर्ण जी रिक्त पदं होणारी आहेत, म्हणजे जी रिटायरमेंट होऊन किंवा काही बाकी गोष्टीमुळे, म्हणजे 1-1-2024 पासून 31-12-2024 पर्यंत या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये जी काही रिक्त पदे होणार आहेत, म्हणजे कोणी रिटायरमेंटमध्ये कोणाचं समजा काही झालं असेल तर त्या गोष्टीवरून ही जी पदं रिक्त होणार आहे यांचा अहवाल यांना 1 ऑक्टोबर 2010 पर्यंत
द्यायचा आहे दुपारी 12 वाजेपर्यंत, आणि दुपारी 12 वाजेपर्यंत हा अहवाल दिला तर त्याच घटकासाठी येणारी पोलीस भरती येणार आहे मित्रांनो. नाहीतर बाकीच्या जागा ह्या निरंक म्हणजे झिरो समजण्यात येतील, नील समजण्यात येतील. त्यामुळे हे जेवढे काही आपले घटक असतील, आस्थापना असतील, त्यांना सर्वांना विनंती आहे की 1 तारखेपर्यंत आपण सर्वांनीच ज्या काही आपल्या रिक्त जागा होणाऱ्या आहेत तर त्या जागेचा अहवाल जो आहे तो पाठवावा, जेणेकरून पोलीस शिपाई भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा खूप मोठा दिलासादायक निर्णय असू शकतो. तर याच्यामध्ये आता आपण 2 गोष्टी बघायच्या आहेत, परत डिस्कस करायच्या मित्रांनो, की किती पदासाठी भरती होऊ शकते. बघा, स्टार्टिंगला जी पद भरती म्हटले होते तर ही पद भरती 7,500साठी बोललं गेलं होतं की 7,500 पदासाठी भरती प्रक्रिया होईल. त्याच्यानंतर असं आलं मित्रांनो की 7,500 न होता 9,000 पदासाठी भरती प्रक्रिया होईल. आणि आता 9-10 दिवसापूर्वी मित्रांनो 12,000 पदाची भरती प्रक्रिया होणार आहे जवळपास. तर असा मॅसेज सुरू आहे मित्रांनो. आता भरती प्रक्रिया किती होती मान्य आहे, जागा जेवढ्या जास्त असल्या तेवढा जास्त फायदा होतो कट ऑफमध्ये वगैरे. पण आपल्याला महत्त्वाचं आहे मित्रांनो की लगातार 3ऱ्या वर्षी, कारण की तुम्हाला माहिती आहे 2 वर्षामध्ये जवळपास 35,000ची भरती प्रक्रिया आता पार पडलेली आहे. आणि आता परत किती होईल तर 10,000 तरी जागा आहे मित्रांनो. येणाऱ्या भरती प्रक्रियेमध्ये 10,000 जागा तरी 100% येणारच आहेत. त्यामुळे चांगली तयारी करा. परत सुवर्णसंधी आलेली आहे चालून सर्व मित्रांना. आता तुम्हाला माहिती आहे की 1 तारखेपर्यंत यांना डिटेल्स येणार आहे मित्रांनो. आणि माझे शब्द लिहून घ्या. मी जसं आपलं यूट्यूब चॅनल तुम्हाला जसं नेहमी सांगतो मित्रांनो, यावेळेस पण सांगतो तसंच, की तुमचं जे नोटिफिकेशन आहे, जी संपूर्ण जाहिरात आहे मित्रांनो, ही 5 ते 10 ऑक्टोबरच्या दरम्यान ही जाहीर होऊन जाईल मित्रांनो. 5 ते 10 ऑक्टोबर याच्यामध्ये ही जी जाहिरात आहे मित्रांनो, पूर्ण जाहिरात म्हणजे किती जागा असणार आहे, कॅटेगरीनुसार सर्व, SRPFला किती असतील, पोलीस शिपाईला, चालकला किती आणि बँड्समनला किती, याची संपूर्ण जाहिरात आहे मित्रांनो. ही ऑक्टोबर 5 ते ऑक्टोबर 10च्या दरम्यान कोणत्याही दिवशी येऊ शकते. माझे शब्द लिहून घ्या तुम्ही. 5 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबरच्या दरम्यान पोलीस शिपाई भरतीची जाहिरात मित्रांनो प्रसिद्ध होणार आहे. जागा ज्या आहेत मित्रांनो ह्या 100% 12,000 एवढ्या भरल्या जातील. 9,000च्या तर वरतीच राहणार आहे मित्रांनो. त्यामुळे ही तर गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, 9,000च्या वरतीची पोलीस भरती होईल. त्यामुळे चांगली सुवर्णसंधी आहे. भले 17-18,000 2 ज्या भरत्या निघल्या तशी जागा नाही येणार, पण 9 ते 10,000 जागा तर फिक्स आहेत. कारण की शेवटचा आकडा जो आपला 12,000चा होता मित्रांनो. 12,000 आली तर खूपच चांगलं, पण भरती येणं महत्त्वाची आहे मित्रांनो. आणि आता ही भरती जर आली मित्रांनो, तुम्ही बघू शकता 5 ते 10 ऑक्टोबरच्या दरम्यान नोटिफिकेशन येईल. त्याच्यानंतर फॉर्म भरून घेणं वगैरे, आणि जी भरती प्रक्रियेची पूर्ण प्रक्रिया आहे मित्रांनो, ती पूर्ण प्रक्रिया जी आहे मित्रांनो ही डिसेंबर 2024मध्ये सुरू होईल मित्रांनो. डिसेंबर 2024मध्ये सुरू होईल. म्हणजे ग्राउंड वगैरे त्याच्यामध्ये जानेवारीपर्यंत फिजिकल चालतील मित्रांनो. आणि नंतर मग फेब्रुवारी-मार्चमध्ये पेपर होऊ शकतो या गोष्टीचा. त्यामुळे जे मुलं, मी बघा काय सांगत होतो तुम्हाला पहिल्यापासून, की ज्यांना 25 मार्क जरी आहेत तरी त्यांनी अभ्यास सुरू ठेवायचा आहे. कारण की येणाऱ्या 2-4 महिन्यामध्ये भरती होणार आहे. त्या अभ्यासाचा फायदा तुम्हाला आता ह्या पुढच्या 2-4 महिन्यामध्ये होणार आहे. आणि ग्राउंड ज्यांचं 1-1, 2-2 मार्काने राहिलं होतं, अशांनी अजून ग्राउंडची तयारी करा. मी पहिल्यापासून तुम्हाला सांगत आलेलो होतो की भरती होणार आहे, ग्राउंड सोडू नका. ग्राउंडची तयारी आणि अभ्यासाची तयारी सुरू ठेवा. ज्यांनी ग्राउंड आणि अभ्यास सोडलेला आहे त्यांना अजून सुवर्णसंधी आहे की परत एकदा जागेवर या, चांगल्या प्रकारे अभ्यासाला सुरुवात करा. कारण की आता जर नाही तर मग भरती प्रक्रिया परत कधी होईल याची गॅरंटी नाही. सध्या इलेक्शन होतं, त्यामुळे आपला फायदा होत आहे, तर फायदा करून घ्या मित्रांनो. ओके. तर असं एक गुड न्यूज होती सर्वांसाठी. तुमच्यापर्यंत रात्रीच पोहोचली असेल, माझ्याकडे रात्रीच पोहोचली होती. फक्त ड्युटीला असल्यामुळे आम्ही व्हिडिओ बनवू शकलो नाही. त्यामुळे सकाळीच आम्ही 5:30 वाजता व्हिडिओ बनवतो मित्रांनो. त्यामुळे सर्वांना हात जोडून विनंती आहे, परत एकदा जे कोणी मरगळलेले असतील, जे कोणी निगेटिव्हिटीमध्ये गेलेले असतील, जसं मी निगेटिव्ह जाऊ देच नाही कोणाला, कारण की मला माहीत होतं की भरती प्रक्रिया होणारच आहे. पण भरपूर विद्यार्थ्यांना गॅरंटी वाटत नाही. तर बघा, भरती प्रक्रियेचं परिपत्रक तर जाहीर झालेलं आहे. 5 ते 10 ऑक्टोबरमध्ये तुम्हाला संपूर्ण जाहिरात मिळून जाईल. आणि डिसेंबरमध्ये ग्राउंड, डिसेंबर-जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये तर पेपर. बघा, माझे शब्द लिहून घ्या परत आणि त्या दृष्टिकोनातून अभ्यास करा. ओके.
चांगला अभ्यास सुरू ठेवा आणि ग्राउंड ज्यांचं 1-1, 2-2 मार्काने ज्यांचं 30 होतं त्यांनी 40चं करण्याचा प्रयत्न करा, ज्यांचं 40 होतं ते 50चं करण्याचा प्रयत्न करा. कारण की आता ही शेवटची सुवर्ण संधी असं समजून घ्या मित्रांनो. तर असा हा व्हिडिओ होता. आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला तर आपलं जे चॅनल आहे मित्रांनो, स्पर्धा परीक्षा यशोमार्ग, या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. हे बेल आयकॉनसुद्धा दाबून ठेवायचं, कारण की माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि एक लाईकसुद्धा द्यायचा मित्रांनो. चला, तयारी सुरू ठेवा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.